16 डिसेंबरला IPLच्या 2026च्या सीझनचा मिनी लिलाव पार पडला। यामध्ये काही खेळाडूंना लॉटरी लागली आहे। यामध्ये कार्तिक शर्मा या अनकॅप खेळाडूला चेन्नईच्या संघाकडून तब्बल 14 कोटी 20 लाख रुपयाची बोली लागली आहे। त्यामुळे कार्तिक शर्मा हा या सीझनमधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 20 वर्षीय प्रशांत वीरला चेन्नईच्या संघाकडून 14 कोटी 20 लाख रुपयाची बोली लागली आहे। त्यामुळे तो या सीझनमधील 2 नंबरचा भारतीय खेळाडू बनला आहे, ज्याने की सगळ्यात जास्त पैसा कमवलेला आहे। या दोन्ही अनकॅप खेळाडूला चेन्नईने दाखविलेला विश्वास ते आपल्या खेळातून सार्थ करतात की नाही हे आता बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीरचा खेळाडू औकिबदार याला दिल्ली कॅपिटल्स संघाने 8 कोटी 40 लाख रुपयाला खरेदी केली आहे। हा पण एक अनकॅप खेळाडू आहे, त्यामुळे यावर्षी अनकॅप खेळाडूंचा बोलबाला IPLमध्ये राहणार आहे एवढं मात्र नक्की। यासोबतच आपल्या स्पिनने बॅटरला हैराण करणारा रवी बिश्नोई हा या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे। त्याला राजस्थानने 7 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतली आहे। यानंतर 5व्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर आहे, ज्याला बंगळुरूच्या संघाने 7 कोटी रुपयात खरेदी केली आहे। कोट्यवधींच्या बोलीने हे खेळाडू एका रात्री श्रीमंत झाले आहेत। जसा पैसा मिळाला तसा आपल्या संघाला हे फायदा करून देतात का नाही ते आता पाहणं सध्या औत्सुक्याचं असेल आणि या सर्वांचं लक्ष या सर्व खेळाडूवर असेल। सध्या तरी हे खेळाडू चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत।